नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चाकणमध्ये ठाकरे शिंदेची शिवसेना एकत्र होणार आहेत. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात टोकाचे वितृष्ट निर्माण झाले असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत आणि ती आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. राज्यात कुठंच एकत्र न आलेले ठाकरे आणि शिंदेची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आले आहेत. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. या निमित्ताने आमदार काळे यांच्याशी भेट संवाद साधला असताना याबाबत बोलताना बाबाजी काळे यांनी म्हटलं आहे की खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहेत. त्यांची पत्नी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या पदी उभा राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाहीत. उद्धव ठाकरे असो या संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्माण घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय चाकण नगराध्यक्ष पदापुरताच मर्यादित असेल. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत आम्ही स्वबळावर लढतो असं बाबाजी काळे यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मुंबईतील आमदार खासदार आणि नेत्यांना बैठकीत प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिल्या. पालिका निवडणुका तोंडावर असताना काही नगरसेवकांनी पक्षातील आमदारांच्या तक्रारी शिंदेकडे केल्या होत्या. आमदारांकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तींना तिकीट मिळवायचं यासाठी प्रयत्न केला जात आहेत. अशाच नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेकडे आलेले नगरसेवकांच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहेत. नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने पश्चिम उपनगरातील काही इच्छुक विभाग प्रमुख आणि काही माजी नगरसेवकांनी नाराजगी व्यक्त केली होती. यावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिंदेंनी नाव न घेता आमदारांना समज दिली. यावर बोलताना शिंदेंनी तुमच्या निवडणुकामध्ये या सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता तुमची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायची. मोठ्या आश्वासनाने ते आपल्या सोबत आले आहेत. तिने त्यांच्या मागे उभे राहायला हवं. कुणालाही ते आपल्या सोबत आल्यानंतर पश्चाताप झाला असं वाटायला नको. शेवटी आपण आपली माणसं मोठी केली तर पक्ष मोठा होणार आहे. पक्ष मोठा झाला की आपणही मोठं होणार. पालिका निवडणुकीत जोमाने कामाला लागा. कोण एकत्र येत आहेत कोणाकडे लक्ष देऊ नका. माझंही सगळ्यांकडे लक्ष असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.